ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता रविराज मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला गायब दिसत आहेत. कुठे आहेत रविराज, काय आहेत रविराज? मात्र आता हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला असतानाच मात्र आता रविराजांना ज्या वेळेला हा सगळा प्रकार कळलाय, रविराज मात्र आता आलेले आहेत ते म्हणजे इकडे आता सायलीच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. आणि फक्त पाठीशी उभं राहण्यासाठी नाही, तर आता सायलीचं वकीलपत्र घेतलेलं आहे रविराजांनी. इतक्या दिवसानंतर मात्र आता रविराज ज्या पद्धतीने आता ही केस लढणार आहेत आणि त्यानंतर मात्र आता प्रिया, त्याचबरोबर नागराज, महिपत, इकडे आता सचिन, राकेश सगळ्यांची धाबे आता दणाणणार आणि सगळ्यांचे कच्चे चिठ्ठे रविराज काढून म्हणजे समोर ठेवणार आहेत. बाप बाप असतो आणि आता चेला चेला आहे, रविराज स्वतः दाखवून देणार आहेत. आणि त्यानंतर आपल्या लेकीच्या साठी मात्र आता रविराजांनी काय भयंकर निर्णय घेतलाय आणि प्रियाची कशी भंबेरी उडवले, सगळं सगळं सविस्तर पाहू. आता इकडे अर्जुनने खूप रिक्वेस्ट केल्यावरती मात्र आता त्या मुलीसोबत म्हणजे स्वतः अर्जुनला बोलायला दिलेलं नाहीये, तर आता इन्स्पेक्टर सावंत यांनी रिक्वेस्ट केलेली आहे जे केस हँडल करतायत त्या इन्स्पेक्टरना, की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या मुलीशी एकदा नीट बोलून घ्या आणि तिला आता स्पष्टपणे विचारा की खरंच खरंच या सगळ्यामध्ये तिने आता काय ऐकलं होतं, कसं ऐकलं होतं. आणि त्यानंतर मात्र आता ते सांगतात ठीक आहे, मी तुमच्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो. आणि त्यानंतर ते इन्स्पेक्टर मात्र आता हेड कॉन्स्टेबलला म्हणजे आता त्या एक कॉन्स्टेबल बाईला सांगायला लागतात की हे बघा, ही मुलगी आहे आणि त्यामुळे हिचं वय किती, काय किती, हे सगळं नीट काढून घ्या, काहीतरी गडबड आहे. आणि अर्जुन सर सांगतायत की ही आता अल्पवयीन मुलगी नाहीये आणि त्यावरती मात्र आता तिला किती वर्ष झाली, काय झाली, हे आम्ही काही तिच्याकडून नीट काढून घेऊ शकत नाही आहोत, तुम्ही बोलून घ्या. असं म्हटल्यावरती ती आता बाई त्या मुलीला विचारायला म्हणजे सोनमला विचारायला लागते, सांग काय झालंय, तू आता सायलीला कधी हे सगळं करताना पाहिलंस आणि सायलीने तुला म्हणजे ह्या माणसाच्या ताब्यात दिलं का? यावरती ती सांगते, खरं सांगायचं तर ज्या वेळेला आम्ही आश्रमात राहत होतो ना, त्यावेळेला मात्र सायलीताई आमच्याशी इतकं छान वागत होती ना, की मला वाटलं सुद्धा नव्हतं की सायलीताई असं काहीतरी करेल. इन्स्पेक्टर विचारायला लागतात, मग कधी कळलं की सायलीताई हे असं वागू शकते म्हणून? यावरती ती म्हणते, ज्या वेळेला मला इथे आणण्यात आलं ना, या लोकांनी मला आता खूप टॉर्चर केलं. टॉर्चर नुसतं टॉर्चर नाही, तर आता यांनी मला सांगितलं की तुला या दिवसाला विकणार, त्या दिवसाला विकणार. असं म्हटल्यावर ते इन्स्पेक्टर साहेब सांगतात, पण याच्यामध्ये सायली बहिणीचा किंवा सायलीताईचा हात कुठे आला? यावरती ती म्हणते, त्या दिवशी मात्र सायलीताईचा यांना फोन आला होता. आता बघा प्रेक्षकांनो, यांनी हा मुद्दाम ड्रामा रचलाय. त्या मुलीने मात्र आता सायलीचं नाव घ्यावं या कारणासाठी मात्र आता यांनी ड्रामा रचलेला आहे. आणि त्यानंतर ती सांगते, त्या दिवशी फोन आला होता त्यावेळेला हे आता फोनवरती बोलत होते, हा सायली मॅडम, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, तुम्हाला तुमचे पैसे पोचतील. आणि त्यावेळेला मला समजलं की या सगळ्यामध्ये सायलीताई सुद्धा इन्व्हॉल्व आहे, आमच्याशी गोड 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 बोलून आता आमच्यासोबत हे करण्याचं नाटक करते, पण आता सायलीताई पण इन्व्हॉल्व आहे. इथे इन्स्पेक्टर साहेबांना सगळा प्रकार लक्षात आलाय, कारण अर्जुन आणि त्यांची बायको असं काही करणार नाही हे इन्स्पेक्टरना माहिती असतं, पण पुरावा काहीच नाहीये. आणि त्यावेळेला ते म्हणतात, मग तू मला सांग, प्रत्यक्षरित्या या माणसाला आणि सायलीला कुठे पाहिलंस का? ती सांगते, नाही, मी फक्त फोनवरतीच ऐकलं आणि त्यावेळेला हे मला म्हटले, इतके टिव करू नकोस, तुला कोणी सोडवायला येणार नाहीये आणि आता तुझ्या सायलीताईनेच आम्हाला तुला विकलेली आहे. असं म्हटल्यावरती मला सत्य समजलं आणि सायलीताई इतकं कसं वागू शकते हेच कळलं नाही. यावरती कॉन्स्टेबल बाई म्हणायला लागतात, हे बघ, मग तू पोलिसांना जे काही सांगितलंस ना, ते अर्धवट होतं की सायलीताई याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. असं असं नको सांगूस. ज्या वेळेला कोर्टामध्ये उभं राहण्याची वेळ येईल ना, त्यावेळेला तू फोनवरती ऐकलंस तेवढंच फक्त तू सांगू शकतेस. इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, ठीक आहे, आता जर का या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असेल तर मात्र आता अर्जुन हे सत्य सांगायला पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब मात्र आता अर्जुनला आणि ते आता अर्जुन आणि चैतन्यला सांगायला लागतात, आमच्या सगळा प्रकार आलेला आहे. आणि त्यावेळेला मात्र आता ते सांगतात की प्रत्यक्षरित्या त्या मुलीने सायलीला पाहिलेलं नाहीये, पण पण आता फोनवरती यांनी सगळा बनाव केलेला आहे की सायलीने मात्र आता हे सगळं सांगितले. अर्जुन म्हणतो, 100% हा सगळा प्रकार घडलेला असणार आहे आणि आता एकदा एकदा मला सोनम सोबत भेटायला द्याल का? यावरती सावंत म्हणतात, हे बघा, हे सगळं सगळं आता
तुम्ही करू शकत नाहीये. जितकं आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे ना, त्यापेक्षा जास्त आपण त्यांना सांगणं चुकीचं आहे. अर्जुन सर, मला तुमच्या भावना समजतायत, पण तुम्ही सुद्धा समजून घ्या. त्यांच्या हातात जेवढं काही आहे ते ते करतायत आणि आता तुम्ही काळजी करू नका. ज्यावेळेला ती मुलगी कोर्टामध्ये उभी राहील ना, त्यावेळेला ती हेच सांगेल, की तिने फोनवरती हे सगळं केलंय आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "ठीक आहे." मग आता त्या माणसाचा फोन रेकॉर्ड तुम्ही आता काढा आणि सायलीला त्यांनी कधी फोन केला होता हे शोधून काढा. इन्स्पेक्टर सावंत सांगायला लागतात, "हो, मी त्या इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोललोय आणि ते आपल्याला व्यवस्थितरित्या कोऑपरेट करतील. ते त्याच्या मोबाईलमधला कॉल रेकॉर्ड काढून घेतील. ज्या दिवशी मात्र आता ती मुलगी सांगत आहे, की फोन आला होता, त्या दिवशीचा सगळा कॉल रेकॉर्ड मात्र आता म्हणजे ते इन्स्पेक्टर काढून घेतील." असं म्हटल्यावरती अर्जुनने आता इकडे थोडाफार तरी काहीतरी मार्ग शोधून काढलेला आहे आणि त्यामुळे त्याला थोडंफार तरी आता रिलॅक्स वाटत आहे. बरं, तोपर्यंत आपण पाहिले की चैतन्य आलेला आहे. तो म्हणजे स्वतः आता इकडे चैतन्य आलेला आहे. चैतन्य तिकडे येतो आणि चैतन्य मात्र आता सांगायला लागतो की मला रमेशला भेटायचं आहे. रमेशला भेटायचं आहे म्हटल्यावरती मात्र आता मी रमेशचा मित्र आहे हे सुद्धा त्याने इकडे सांगितलेलं आहे. ज्या वेळेला मी रमेशचा मित्र आहे त्यावेळेला कॉन्स्टेबलनी आता त्याला बोलवले, पण ज्या वेळेला कॉन्स्टेबलनी बोलवले त्यावेळेला रमेश आता सगळे लगेचच समोर विचारतो, "कोण आहात तुम्ही?" म्हणजे आता मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाहीये. असं म्हटल्यावरती ते कॉन्स्टेबल म्हणाले, "काय बोलताय तुम्ही? म्हणजे आत्ता तर या सगळ्यामध्ये तुम्ही म्हटलात की ते तुमचे मित्र आहेत आणि अचानकपणे ते तुम्हाला ओळखतच नाहीयेत." आता इकडे थोडासा गडबडलाय तो म्हणजे चैतन्य आणि चैतन्य मात्र आता सांगायला लागतो, "नाही नाही, मी ह्या रमेशच्या बद्दल बोलतच नव्हतो. मी ज्या रमेशच्या बद्दल बोलत होतो ते रमेश वेगळे आहेत आणि हे रमेश वेगळे आहेत." यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, "काय चाललंय काय तुमचं?" पण अर्जुन त्या माणसाला ओळखतो, हा तोच आहे जो आमच्याकडे रमेश कदम बनून आला होता आणि रमेश कदम बनून आता त्यांनी इकडे सोनमला नेलं होतं. पण हे सगळं करण्यामागे त्याचा काय हात आहे हे त्याचे फोन रेकॉर्ड मात्र आता चेक केल्यावरतीच कळेल आणि म्हणूनच मात्र आता अर्जुन इकडे इन्स्पेक्टर साहेबांना घाई करायला लागलाय की त्याचे फोन रेकॉर्ड आम्हाला मिळाले पाहिजेत, फोन रेकॉर्ड मिळाले पाहिजेत. असं म्हणत असतानाच मात्र आता इकडे सायलीला भेटायला अख्खं कुटुंब आलेलं आहे आणि अख्खं कुटुंब आल्यावरती मात्र आता सायली सगळ्यांच्या समोर इकडे सांगायला लागते, खरं तर हा सगळा प्रकार जो काही आहे तो प्रियाने केलेला आहे. प्रियानेच या सगळ्यामध्ये हे सगळं घडवून आणलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता पूर्ण फॅमिली प्रियाच्या विरोधात उभी राहिले आणि त्याच वेळेला मात्र आता प्रिया सांगते, "अरे वा, म्हणजे आता सगळी फॅमिली सायलीला सोडवण्यासाठी इकडे अगदी आलेली आहे, सायलीला भेटायला आले. पण मी ज्या वेळेला जेलमध्ये आले त्यावेळेला मात्र आता मला कुणी भेटायला नाही आलं. मी प्रेग्नंट आहे हे सांगायला मी आता घरी आले त्यावेळेला कुणीही मला आता थारा दिला नाही आणि या सायलीने इतका मोठा गुन्हा केलाय तरी सुद्धा तुम्ही आता सायलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार का?" यावरती मात्र आता पूर्णाजी चांगली चिडते आणि "खबरदार, तुझी तुलना जर का आता सायलीसोबत केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. खबरदार, सायलीसोबत तुलना करण्याची तुझी लायकी नाहीये. कारण तू जो केलास तो गुन्हा होता आणि सायलीला या गुन्ह्यामध्ये तू अडकवलेस आणि त्याचमुळे आम्ही सायलीच्या सोबत आता कितीही झालं तरी सुद्धा असणार आहोत आणि त्यासाठी तुला आता आम्हाला हे करण्याची गरज नाहीये. तू कितीही काही केलंस ना तरी सुद्धा मात्र आता आम्ही सगळे यामध्ये मात्र आता सायलीच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. प्रिया, तुला या सगळ्यामध्ये मात्र आता धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही म्हणजे नाही." असं म्हणत सगळ्यांनी मात्र आता हात मिळवणी केलेली आहे आणि त्यावरती प्रिया करते, हीच खरी सायलीची मोठी ताकद आहे आणि हीच ताकद मला या सगळ्यामध्ये मात्र आता हाणून पाडायची आहे. काय करू, कसं करू? आणि त्यावरती मात्र आता सायली सांगते, "प्रिया, म्हणूनच मी तुला म्हटलं होतं ना, काहीही झालं तरी माझं कुटुंब जोपर्यंत माझ्या पाठीशी ठामपणे उभं आहे ना, मला या सगळ्यामध्ये तुझी आता कसली भीती नाहीये. माझे अर्जुन सर मला या सगळ्यामधून बाहेर काढणार याची मला अगदी अगदी खात्री आहे. आणि अजून एक महत्वाची व्यक्ती तू विसरतेस, ते म्हणजे माझे बाबा. तुला माहिती आहे ना, तू तन्वी आहेस हे समजल्यावरती मात्र आता त्यांनी जंग पछाडत तुझ्या आता खोट्या कारस्थानात सुद्धा मात्र आता तुझी खरी साथ दिली होती, आठवतंय? मग ज्या वेळेला त्यांना समजेल की त्यांची आता मुलगी स्वतः निर्दोष आहे आणि त्यावेळेला मात्र आता ते काय करतील ही गोष्ट मात्र तुला माहित नाहीये. एकदा बाबांना येऊ दे,
मग आता तू बघशील असं म्हणत सायलीने मात्र आता प्रियाला ओपन चॅलेंज दिलेलं आहे. प्रिया विचार करते, नाही ही गोष्ट तर सायली एकदम बरोबर बोलते. आतापर्यंत हा आता किल्लेदार फोकसमध्ये आलेला नाहीये, पण ज्या वेळेला हा किल्लेदार फोकसमध्ये येईल त्यावेळेला खरंच सायलीसाठी काहीतरी करेल. ते काही नाहीये, मला आता असं काहीतरी करायला पाहिजे की आता लवकरात लवकर सायलीवरती केस उभी राहिली पाहिजे. इकडे आता अख्खं कुटुंब सायलीच्या पाठीशी उभं राहिलंय आणि काहीही झालं तरी आम्ही सायलीला काहीच होऊ देणार नाहीये असं आता प्रियाला सांगते. पण प्रियाच्या डोक्यामध्ये विचारचक्र वेगळंच चालू आहे. बरं, तो आपण आता पाहतोय की रविराज जे आता सायली आपली मुलगी आहे हे समजल्यामुळे देवदर्शनाला गेलेले आहेत. तेच रविराज ज्या वेळेला मात्र आता न्यूजवरती या सगळ्या गोष्टी पाहतात ते आता अस्वस्थ झालेत. आणि त्यानंतर रविराजांनी मात्र आता इकडे इकडे या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच ताबडतोब काहीही झालं तरी सायलीला या सगळ्यामध्ये ज्या लोकांनी अडकवलंय त्यांचा आता शोध घेतल्याशिवाय मी इथून घरी जाणारच नाहीये. रविराजांनी महाभयंकर निर्णय घेत आता आपल्या सायलीच्या साठी त्यांनी आता या सगळ्यामध्ये इकडे परस्परच बाहेर आता आपले सगळे सोर्सेस कामाला लावत एक आणि एक पुरावे मात्र आता शोधून काढायचं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर धडाकेबाज एंट्री आता केलेली आहे, ती म्हणजे डायरेक्ट कोर्टामध्ये. अर्जुनने खरं तर आता सायलीचं वकीलपत्र मिळवण्यासाठी खूपच धडपड केलेली आहे. पण आता त्याच वेळेला सायलीचं वकीलपत्र मात्र आता घेतलेलं आहे ते म्हणजे रविराजांनी. रविराजांनी सायलीचं वकीलपत्र घेत या सगळ्यामध्ये मात्र डायरेक्ट कोर्टात एंट्री केले आणि या सगळ्यामध्ये मात्र आता रविराजांनी प्रियाचे धाबे दणाणून सोडलेले आहेत. प्रियाला या सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मला कळलंय तुम्ही काय केलंय ते. आणि त्यानंतर त्या मुलींचा पण रविराजांनी शोध घेतलेला आहे, ज्या मुली मात्र आता इकडे गायब झालेल्या आहेत. आणि आता सोनम अल्पवयीन नाही हे सुद्धा सिद्ध केलं एक. आणि दुसरं म्हणजे सायलीच्या बद्दलची जी काही सोनम दिलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कोर्टात व्हेरीफाय करत डायरेक्ट रविराजांनी अटॅक प्रियावरती केलेला आहे. एका झटक्यात सायलीची तर आता सुटका होणार, पण एका झटक्यात प्रिया आता दुसऱ्या चार्जेसमध्ये कशी अडकली जाणार आणि रविराजांनी आपल्या लेकीसाठी काय कसं धमाका केलेला आहे सगळं सगळं येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. असेच अपकमिंग ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.